राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता आणि उशीर झाल्याने डिसेंबरचा देखील 1500 रुपयांचा हप्ता आज शनिवारी 6 डिसेंबर रोजी सोडण्याचे आदेश आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महिला व बालविकास खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये वाटा असे आदेश या ठिकाणी मिळालेले आहेत। त्यामुळे आज शनिवार 6 डिसेंबर रोजी राज्यभरातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून 3 असे सर्वात मोठे निर्णय या ठिकाणी आजसाठी जाहीर झाले आहेत, ज्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आज हसू येणार आहे। आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे प्रत्येकी लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचे 3 टप्पे सरकारच्या माध्यमातून आज जारी केले आहेत। म्हणजेच की आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी हे 3000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात या ठिकाणी मागे ठेवले जाणार नाही। ज्यांचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये येईल त्यांना सर्वात आधी आज शनिवारी 6 डिसेंबर रोजी 3000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्याच्या यादीत ज्या महिलांचं नाव येतंय त्यांना तुम्हाला थोड्या वेळानंतर हप्ता भेटणार। म्हणजे सर्वात आधी पहिल्या टप्प्यात सरकार तुम्हाला पैसे आज देणार आहे। त्यामुळे आज शनिवार 6 डिसेंबर रोजी पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेश महिला व बालविकास खात्याला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। सरकारच्या माध्यमातून आता सर्व काही याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून 7200 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला दिलेला आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी म्हणलेलं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी या ठिकाणी चेक देऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींना शब्द दिलेला या ठिकाणी पूर्ण केला आहे। त्यामुळे आज शनिवार 6 डिसेंबर रोजी कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी दिल्या, ती म्हणजे KYCची अट या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी काढून टाकली आहे। त्यामुळे एक पण लाडकी बहीण आता नाराज होणार नाही। इकडे लक्ष द्या सर्वांनी, आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी जमा होणार आहेत याची यादी आता आली असून 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आज शनिवारी आपल्याला या ठिकाणी वाटप झालेला बघायला मिळणार आहे। 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। यामध्ये आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, आता सरकारने आता बघा 15 जिल्ह्यातील 113 तालुके पहिल्या दिवशी आज निवडलेत। बघा 15 जिल्ह्यामध्ये 113 तालुक्यामध्ये पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने आता निधी देखील महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत बँकांना दिलाय। जवळपास 7200 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून बँकापर्यंत या ठिकाणी आता पोहोच सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सर्वात आधी आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटायला सुरुवात होत आहे, आता त्या याद्या देखील आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। आता 2 मिनिटे सर्वांनी वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे। चला तर मग लगेच पाहूया की आज पहिल्या टप्प्यातील या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणत्या 113 तालुक्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी शनिवारी 6 डिसेंबर रोजी वाटपाचा निर्णय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलाय। आता लाडक्या बहिणींनो, ही सर्वात मोठी तुमच्या आनंदाची बातमी म्हणावं लागेल। एक आनंदाची बातमी नाही तर 3 अशा मोठ्या घोषणा या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे पार पडल्या आहेत। त्यामुळे आता बघा नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये सरकार तुम्हाला देणार आहे। मग शनिवारी आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हे देखील तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेविषयी 3 मोठे आनंदाचे निर्णय सरकारने घेतले आहे। त्यातला दुसरा सरकारचा आनंदाचा निर्णय ते म्हणजे लाडक्या बहिणीला आता आनंदी करणार निर्णय, लाडक्या बहिणीला खुश करणारा निर्णय दुसरा घेतलाय। ते म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नव्या योजनेची घोषणा या ठिकाणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या। महिलांना 5500 रुपये या ठिकाणी 60 दिवसांमध्ये म्हणजे 2 महिन्यामध्ये एकदा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। म्हणजे लाडकी बहीण योजनेची जे काय लाभार्थी आहेत तर आता त्यांना महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणीला जशा मिळतात तसं या ठिकाणी ते तर मिळणारच आहे। परंतु आज तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये ते तर तुम्हाला मिळणारच आहे। परंतु तुम्हाला हा एक अर्ज भरून केंद्र सरकारच्या माध्यमातून जी नवीन योजनेची घोषणा झाल्या त्याच्या माध्यमातून तुम्हाला
5,500 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे या 60 दिवसांच्या अंतर्गत तुम्हाला महिलांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर शेतकरी कुटुंब असेल तर त्यांना PM किसानचे 2,000 येतात, नमो शेतकरीचे 2,000 येतात। तुम्हाला पण चांगलं माहीत आहे, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना भरपूर येतात। तसेच या ठिकाणी अनेक लाभ, घर बांधून देणे, विहिरी मंजूर करून देणे, असं सरकारच्या माध्यमातून मोफत लाभ येत असतो। तशाच प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून आता देशाचे पंतप्रधान मोदी सरकारने आता तुम्हाला एक नवीन योजना जारी केल्या, त्याच्या माध्यमातून 5,500 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आहे। यासाठी आता जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यामुळेच तुम्हाला 1,500 रुपये आता येऊ लागलेत, सेम टू सेम तशाच प्रकारे एक अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला 2 महिन्यातून एकदा 5,500 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे। लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत। आता एक अर्ज सुद्धा तुम्हाला यासाठी भरायचा आहे। आता दुसरा आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, ते म्हणजे लाडक्या बहिणींना सांगितले की हा चान्स आता तुम्ही अजिबात चुकवू नका। 5,500 रुपयांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। तुम्ही यासाठी एक अर्ज तातडीने भरा आणि अंगणवाडी सेविका किंवा ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरला होता त्या ठिकाणी जर तुम्ही हा अर्ज दिला तर प्रत्येक लाडक्या बहिणीला या ठिकाणी 5,500 रुपये 60 दिवसाला म्हणजे 2 महिन्यातून एकदा हा लाभ बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता मिळणार आहे। वेगवेगळ्या नवनवीन योजना सरकार काढत असतं, परंतु खेडेगावामध्ये तुम्ही राहत असता, तुमचं दुर्लक्ष होतं, तुम्ही अर्ज भरत नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे येत नसतात। परंतु महिला त्यांचा अर्ज अजिबात भरत नाहीत असं एकनाथ शिंदे साहेब म्हणलेत, त्यामुळे त्यांना याचा फायदा आजपर्यंत घेता आला नाही। सरकार कायम मोफत त्या ठिकाणी लाभ देत असतं, जसे की गोरगरिबांना घरं मंजूर करून देत असतं, विहिरी मंजूर त्या ठिकाणी करून देत असतं। तुम्हाला सुद्धा चांगलंच या ठिकाणी माहिती आहे, शेतकऱ्यांना पैसे देत असतं, जसे की नुकसान भरपाई, PM किसान, नमो शेतकरी योजना। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे, परंतु आता लाभ घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा। नेमकी खरी माहिती काय ते समजून घ्या। सरकार काय म्हणते, बहिणी आम्हाला भरपूर मतदान करतात, त्यामुळेच आमचं सरकार निवडून येतं आणि हाच विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी एक नव्या योजनेची घोषणा करण्यात आल्या, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक 60 दिवसातून एकदा 5,500 रुपये देखील महिलांना या ठिकाणी एक अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, विशेष योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। मग आता ही योजना नेमकं कोणती आहे, कशा पद्धतीने 5,500 रुपये महिलांना मिळवायचे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सांगणार आहे। परंतु आपला मूळ मुद्दा असा आहे, ती म्हणजे आज शनिवार आहे, 6 डिसेंबर आज आहे आणि आज नोव्हेंबर डिसेंबरचं 2,000 बघा 2 हप्त्यांचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती 2 महिन्यांचे आता देणार आहेत। या 15 जिल्ह्यातील सर्व 113 तालुक्यामध्ये आता पैसे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मुंबई येथे या ठिकाणी पार पडल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनो, तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये आज कोणालाही वगळलं जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणीला या ठिकाणी दिलाय, ते म्हणजे KYCची अट रद्द झाल्या। बघा, झंझट तुमची कमी झाल्या। आता KYCची अट सरकारने रद्द केल्या, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्याचा प्रश्नच येणार नाही। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना माहिती सांगितल्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मुंबई येथे महत्त्वाचे 3 निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आल्या। ती म्हणजे पहिला निर्णय आनंदाचा आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आज शनिवारी 6 डिसेंबर रोजी 15 जिल्ह्यातील 113 तालुक्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर दुसरा आनंदाचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय, ती म्हणजे केंद्र सरकारची एक नवीन योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्यांना आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 डिसेंबर काल या ठिकाणी या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि आजपासून या ठिकाणी याचे अर्ज सुटले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून महिन्याच्या महिन्याला पैसे मिळवत आहात, तशाच प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा एक अर्ज तातडीने तुम्हाला भरायचा आहे आणि पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आता
तयार राहायचा आहे। हा चान्स अजिबात सोडू नका। हा केंद्र सरकारचा लाभ असल्याने तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहेत। यासाठी कुठेही त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा भरून अर्ज भरायचा नाही। कोणतेही या ठिकाणी अटीपात्रता नसणार आहेत। फक्त हा अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला लगे आता पुढे सांगणार आहे। लाडक्या बहिणींना आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतला असल्यामुळे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी खुशीचं वातावरण तयार झालंय। ते म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं एक पॉईंट राहिलाय, ते म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही आहे। महिलांना टेन्शन महिलांना येत होतं, केवायसी करताना सर्व्हर डाऊन येत होता। अनेक महिलांना केवायसी करताना OTPच मोबाईलवरती येत नव्हता। अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी काय होत होतं, केवायसी त्यांनी केलेली असत होती, परंतु चुकीच्या मार्गाने अनेक लाडक्या बहिणी कमी शिकलेल्या असल्यामुळे केवायसी चुकीचे करत होत्या। हे सरकारला आता दिसून आलं। त्यामुळे सरकारने आनंदाची बातमी तिसरी दिल्या, केवायसी करण्याची अजिबात तुम्हाला गरज नाही। महिलांना टेन्शन त्या ठिकाणी येत होतं, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी याची काळजी घेतल्याचं पाहायला मिळतंय। महिलांना टेन्शन अजिबात घेऊ नका, तुम्ही एकदम बिंदास्त राहा, असं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तुमचा भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत आहे, देवेंद्र भाऊ जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुमचा लाभ कधी बंद करायचा त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार नाही। केवायसी करा, अगर केवायसी न करा, इथून पुढे प्रत्येक लाडक्या बहिणीला 1 तारखेला हा लाभ त्या ठिकाणी मिळत जाईल। म्हणजे 2025 मध्ये या वर्षामध्ये आता महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पैशांची खूप प्रतीक्षा आता करावी लागत होती, परंतु लक्षात ठेवा, बरोबर आता 1 महिन्यानंतर 2026 वर्ष नवीन लागणार आहे। या नवीन वर्षापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। कोणत्याही लाडक्या बहिणींना इथून पुढे वाट बघावी लागणार नाही, अशा प्रकारचं वचन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज 6 डिसेंबर शनिवारी कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या 15 जिल्ह्यातील 113 महत्त्वाच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी सोडले आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत। परंतु तुम्ही हे अजिबात विसरू नका की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसारखाच एक अर्ज भरून केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सादर केली आहे। त्याचे 60 दिवसाला या ठिकाणी 5500 म्हणजे 5500 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात येणार आहेत। तर याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा तेही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना हा 5500 रुपयांचा मोठा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळवाच, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जी नवीन घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या त्याचा 5500 रुपयांचा लाभ अजिबात सोडू नका। खूप मोठा चान्स आहे, तुमची लॉटरी आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। पण त्याआधी तिसरी आनंदाची बातमी या ठिकाणी काय सांगण्यात आली बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तिसरी आनंदाची बातमी तुम्हाला आत्ताच सांगितल्या, ती म्हणजे केवायसी करण्याची कुणालाही गरज नाही। आता कोणत्या लाडक्या बहिणींना अजिबात केवायसी करण्याची गरज नाही, त्यांना कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही, हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी नाही आहे। केवायसी कोणाला करायची नाही आहे। सरकारने यासाठी काही महिला या ठिकाणी निवडलेत, त्यांना केवायसी करायची गरज नाही। बाकीच्या महिलांना केवायसी करायचे आहे, परंतु अशा काही महिला आहेत त्यांना केवायसी करू नका, तुम्हाला महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळतच राहील, अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। हे तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु आज शनिवारी 6 डिसेंबर रोजी जे 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती आज नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती जमा होऊन राहील, तर ते फक्त आणि फक्त याच 4 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच हे पैसे बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आज जमा होऊन राहील। मग ते 4 ते 5 नियम नेमकं कोणकोणते आहेत हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलाय, ते म्हणजे या नियमामध्ये जर तुम्ही बसला तर आजच तुम्हाला शनिवारी 6 डिसेंबर रोजी आता बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना नेमकं खऱ्या बातम्या कोणत्या आहेत आता यावरती विश्वास बसतच नव्हता। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे स्वतः महिला व बालविकास खात्याला हे आदेश दिलेत आणि त्यांना सांगितलंय की आज शनिवार आहे, आज कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळता कामा नये। केवायसीची अट ताबडतोब थांबवा आणि महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे
3,000 रुपये तातडीने बँकेच्या खात्यावरती देऊन टाका, अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालाय. आता बघा, तसेच लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा लाभ देखील अजिबात तुम्ही सोडू नका, अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी दुसरा आनंदाचा जो निर्णय तर तो केंद्र सरकार 5,500 रुपये तुम्हाला देऊ लागले तर एकनाथ शिंदे साहेब म्हणतात कोणी हा लाभ सोडू नका, लॉटरी सोडू नका, कारण हे केंद्र सरकार तुम्हाला खास 60 दिवसातून म्हणजे 2 महिन्यातून एकदा लाभ देत असतं. म्हणजे या ठिकाणी बघा 5,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, तर ते कसे मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आज शनिवार आहे 6 डिसेंबर रोजी नेमकं कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत हे एकदा आपण या ठिकाणी पाहून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पैसे सरकार तुम्हाला देणार आहे तर ते कोणत्या 4 नियमानुसार तुम्हाला पैसे देणार आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण सर्वच लाडक्या बहिणी सरकारने लावलेल्या नियमामध्ये जर काही बसत नसतील तर तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. बघा, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे, तो म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये मतदान कार्ड आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आता तुम्हाला या अटीवरती, या नियमावरती विश्वास पण बसत नसेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय लाडक्या बहिणींसाठी ओळखपत्र म्हणून पहिला काय होत होतं, आधार कार्ड, पॅन कार्ड तपासलं जात होतं. या ठिकाणी मतदान कार्ड कंपल्सरी आता केलेलं आहे. त्यामुळे मतदान कार्ड ज्या लाडक्या बहिणींकडे आहे त्यांनाच आज नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत. त्यामुळे पहिला नियम तुमच्या लक्षात आला का बघा. लाडक्या बहिणींनो, पहिला नियम आता लक्षात आला का बघा. मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. आता बघा, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, तो पण आजपर्यंत कधीच लाडक्या बहिणींना लावण्यात आला नव्हता. तो म्हणजे एका घरातील किती लाडक्या बहिणी हप्ता घेऊ लागलेत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. आता बघा, पहिला या ठिकाणी फक्त म्हणत होते की फक्त 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीने हप्ता घेऊ नका, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी याची अधिकृत घोषणा करण्यात आल्या, चेक करण्यात आलं होतं. आता बघा, स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत फक्त त्यांनाच आज शनिवारी 6 डिसेंबर रोजी 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये, कोणत्या 113 तालुक्यामध्ये 3,000 रुपये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत ते तर तुम्हाला समजणारच आहे. परंतु एक अर्ज केंद्र सरकारच्या माध्यमातून भरल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारकडून 5,500 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्यवस्थित या ठिकाणी समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून महिन्याच्या महिन्याला पैसे घेत आहात, तसेच एक अर्ज भरून केंद्र सरकारकडून 5,500 रुपये प्रत्येकी 60 दिवसाला त्या ठिकाणी कसे मिळवायचे आहेत, यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे हे तुम्ही अजिबात चान्स चुकवू नका, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. तुम्हाला आता सांगत आहे 15 जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ आज शनिवारी तुम्हाला बरोबर या ठिकाणी पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये बँकेच्या खात्यावरती आता नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. परंतु 5,500 रुपये कसे मिळवायचे हे देखील आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये शनिवार 6 डिसेंबर रोजी कोणाकोणाला येणार आहेत नक्की बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी 6 विभाग आहेत. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्याचे 6 विभाग आहेत. पहिला विभाग कोकण विभाग, दुसरा विभाग पुणे विभाग, त्यानंतर तिसरा विभाग आहे नाशिक विभाग, चौथा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, पूर्वी औरंगाबाद हे होतं. त्यानंतर आता 5वा विभाग आहे अमरावती विभाग, 6वा विभाग नागपूर विभाग. मग या विभागातील प्रत्येकी या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो प्रत्येकी 3-3 त्या ठिकाणी आता तुम्हाला जिल्हे निवडण्यात आलेत. म्हणजे कोकण विभागातील 3 जिल्हे, पुणे विभागातील 3 जिल्हे, त्यानंतर नाशिक विभागातील 3 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विभागामध्ये 3 जिल्हे, अमरावती विभागातील 3 जिल्हे आणि नागपूर विभागातील 3 जिल्हे, असं प्रत्येक विभागातील 3-3 जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडलं असल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण पहिल्यांदा पाहूया की कोकण विभागातील तुम्ही या ठिकाणी असाल तर कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये लाभ सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी वितरित होणार आहे नक्की तुम्ही बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, कोकण विभागातील या ठिकाणी पहिले 3 जिल्हे निवडण्यात आलेत, ते म्हणजे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा. कोकण विभागातील 3 जिल्हे
पहिल्या दिवशी या ठिकाणी आज निवडल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारची विशेष योजना जाहीर झाल्या, त्याच्या माध्यमातून 5,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। कशा पद्धतीने मिळणार आहे लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी आज शनिवार 6 डिसेंबर रोजी पुणे विभागातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? पुणे विभागातील या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर सातारा जिल्हा आहे आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे। तर असं पुणे विभागातील 3 जिल्हे पहिल्या दिवशी या ठिकाणी निवडल्याचं सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता 3 नंबरचा विभाग आहे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामध्ये जर तुम्ही महिला राहत असाल तर यामध्ये 3 जिल्हे निवडण्यात आलेत, जळगाव, धुळे, नंदुरबार। या विभागामध्ये बघा, या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचे ज्याला औरंगाबाद असं म्हणलं जायचं, तर या विभागामध्ये या ठिकाणी 3 जिल्हे निवडण्यात आलेत, ते म्हणजे जालना जिल्हा, बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल त्यांना 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यानंतर आता बघा, आता 5वा विभाग आहे अमरावती विभाग। आता अमरावती विभागामध्ये या ठिकाणी अकोला, बुलढाणा, यवतमाळ। आता या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर 6वा विभाग आहे नागपूर विभाग। आता नागपूर विभागामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा। आता या जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपये या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता केंद्र सरकारची कोणती योजना आहे हे देखील आता आपण पाहूया। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक विशेष योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं खातं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत आहे म्हणजे पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, 12 राष्ट्रीयकृत बँका ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, तर त्यामध्ये काय झालंय, प्रत्येक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी कमी व्याजदरामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत। म्हणजे तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना याच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला देत आहेत। त्या ठिकाणी तुम्ही 50,000, 75,000, 1,00,000 अशा प्रकारे रक्कम तुमच्या बँकेच्या माध्यमातून ठेवू शकता आणि त्या ठिकाणी त्रैमासिक त्रैशेकडा या ठिकाणी तुम्हाला व्याजदर वाढवलं जाणार आहे। म्हणजे 25% पहिल्या 3 महिन्यानंतर, त्याच्या 3 महिन्यानंतर 50%, त्याच्या 3 महिन्यानंतर असं वाढवत तुम्हाला व्याजदर लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्यादा मिळणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ठराविक रक्कम ठेवावी लागणार आहे, मग तुम्हाला 5,500 रुपये या ठिकाणी 2 महिन्यातून एकदा मिळणार आहे। याची अधिकृत जी माहिती आहे तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून चौकशी करू शकता। महिलांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।